रोज वापरात येणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स. नंबर 1. केसांना रात्री झोपताना खोबरेल तेल कोमट करून त्यात 2 चमचे ॲलोवेरा जेल टाकून मिक्स करा आणि रोज रात्री झोपताना केसांना रात्रभर लावून ठेवा आणि सकाळी केस धुवा. यामुळे केस पांढरे होणे तसेच केसांची चांगली वाढ होण्यास मदत होते. नंबर 2. चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा करण्यासाठी चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी ग्लिसरीन अर्धा चमचा, रोज वॉटर 4 ते 5 चमचे आणि ॲलोवेरा जेल 2 चमचे घेऊन त्यात संत्र्याची पावडर 1 ते 2 चमचे टाकून 1 ते 2 मिनिटे मिक्स करा. आता हे सिरम तयार होईल. हे रात्री झोपताना चेहऱ्याला लावा. याने सुरकुत्या आणि चेहरा टाईट होण्यास मदत होते. नंबर 3. तुम्हाला मधुमेह असेल किंवा भविष्यात होऊ नये असे वाटत असेल तर आजपासूनच ज्वारीची भाकरी खाल्ली पाहिजे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. नंबर 4. केस दाट आणि मजबूत होण्यासाठी किंवा टक्कल पडायला लागले असेल तर केस येण्यासाठी हा एक रामबाण उपाय आहे. तर 8 चमचे मेथीदाणे आणि 2 चमचे काळी मिरी थोडे तव्यावर मंद गॅसवर भाजून घ्या. त्यात कढीपत्ता टाका. त्यासोबतच तोही भाजून घ्यायचा आणि कढीपत्ता कोरडा झाला की ते सर्व मिश्रण काढून घ्या आणि मिक्सरमध्ये पावडर बनवा. आता एका पॅनमध्ये खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल टाकून गरम झाल्यावर त्यात 4-5 चमचे ही जी पावडर केलेली आहे ती पावडर टाका आणि ते तेल थोडे काळे होईपर्यंत उकळून घ्या आणि हे तेल स्टोअर करून ठेवा आणि नेहमीप्रमाणे केसांना लावा. यामुळे केस गळणे थांबतात आणि केसांची चांगली प्रमाणात वाढ होते आणि केसांची प्रत देखील सुधारते. नंबर 5. दातांमधून रक्त येत असल्यास किंवा हिरड्यांना सूज येत असल्यास हळद आणि पाणी मिक्स करून ही पेस्ट दातांना 10 मिनिटे लावून ठेवा. नंतर दात स्वच्छ करा. यामुळे तुमच्या दातांमध्ये रक्तस्राव रोखण्यासाठी दिवसातून 2 वेळा हा उपाय करायला पाहिजे. यामुळे आराम मिळेल. नंबर 6. जर पित्तामुळे किंवा गॅस झाल्यामुळे डोके दुखत असेल तर 1 चमचा लसणाचा रस प्या. यामुळे डोकेदुखी थांबते. नंबर 7. कंबरदुखीवर आहारात डिंक, खजूर, उडीद, दूध, तूप यांचा समावेश करावा आणि पाठीला आराम देणारी योगासने नियमित करण्यास सुरुवात करावी. नंबर 9. 2 ते 3 महिने खूप कमी मीठ असलेले जेवण करा. यामुळे तुमचे शरीर 90% आजारांपासून दूर राहते. नंबर 10. सकाळी वेळेवर नाश्ता न केल्याने पोटात गाठ होऊन शरीरात अशक्तपणा येतो. नंबर 11. अंडी फ्रीजमध्ये जास्त काळ साठवून ठेवू नये. ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. नंबर 12. दुपारी जेवण केल्यानंतर थोडी विश्रांती घेतल्याने मेंदूला शक्ती मिळते. नंबर 13. जर उलटी होत असेल तर कांद्यांमध्ये लिंबाचा रस मिसळून प्या. यामुळे उलट्या लगेच थांबतात. नंबर 14. जमिनीवर झोपल्याने कंबरदुखी आणि अंगदुखीचा त्रास कधीच होत नाही. नंबर 15. डाळिंबाच्या रसात थोडेसे आले आणि पिंपळी पावडर टाकून खाल्ल्याने खोकल्यापासून आराम मिळतो आणि खोकल्यासोबत कफ झाला असेल तर अर्धा चमचा काळी मिरी पावडर देशी तुपामध्येच मिसळून खाल्ल्यास खूप जास्त फायदा होतो. नंबर 16. आपल्या मुलांचे निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी फळे आणि संपूर्ण धान्य आणि दुधाचे पदार्थ खायला द्या, जेणेकरून त्यांचे आरोग्य चांगले राहील. नंबर 17. भिजवलेले बदाम आणि अक्रोडाचे सेवन करा. यामुळे सांध्यांची मजबूती टिकून राहते. अक्रोड हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नंबर 18. सफरचंद खाल्ल्याने शरीरात रक्त वेगाने वाढते आणि व्यक्ती आजारांपासून सुरक्षित राहतो. नंबर 19. जर तुमच्या टाचांना भेगा पडल्या असतील तर एक मेणबत्ती घ्या. त्यात मोहरीचे तेल किंवा खोबरेल तेल घाला आणि ते गरम करून थंड करा आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी भेगा पडलेल्या टाचांवर लावा. यामुळे भेगा पडलेल्या टाचांना लवकर बरे होण्यास मदत होते. नंबर 20. वजन वाढवण्यासाठी रात्री झोपताना 1 ग्लास दुधामध्ये जायफळ पावडर टाकून 2 ते 3 मिनिटे उकळून घ्या आणि हे थंड झाल्यावर 1 चमचा मध टाकून प्या. हा उपाय 1 महिना करा. याने फरक जाणवेल. नंबर 21. मसे मुळापासून दूर करण्यासाठी लसणाची पेस्ट 1 महिना रोज लावा. यामुळे मसे लवकर दूर होतील. नंबर 22. जर तुम्हाला तीव्र खोकल्याचा त्रास होत असेल तर आल्याच्या छोट्या तुकड्यांमध्ये चिमूटभर मीठ टाकून दाताखाली ठेवा. यामुळे आल्याचा रस हळूहळू घशात जाण्यास मदत होईल आणि खोकल्यापासून आराम मिळेल. नंबर 23. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी कोरफडीचा रस घ्यावा किंवा काबुली चण्यातील घटकांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.
नंबर 24, हिरड्या आणि दात मजबूत करण्यासाठी आहारात संत्री, गाजर, चेरी खाणे सुरू करा. नंबर 25, डाळ आणि चपाती खाल्ल्याने माणूस कमी आजारी पडतो. नंबर 26, किडनी स्टोन दूर करण्यासाठी अननसाचा रस प्या, याने स्टोन दूर होतो. नंबर 27, गरम पाण्याने कधीही आंघोळ करू नये, कारण यामुळे डोळे आणि शरीराचे स्नायू कमकुवत होतात. नंबर 28, जर तुमचे केस जास्त गळत असतील तर रोज बडीशेपचे सेवन करा, यामुळे केस गळणे लवकर थांबेल. नंबर 29, हातावर पिवळेपणा किंवा तळहात जास्त पांढरे दिसत असल्यास शरीरात लोहाची कमतरता असू शकते. यासाठी आहारात पालक, बीट आणि केळी आणि लोखंडी भांड्यातील जेवण याचा आहारात समावेश करावा. नंबर 30, सुक्या कोथिंबीरीच्या 3 ते 4 बिया चघळल्याने उलट्या होणे बंद होतात. चला तर मैत्रिणींनो, या रोज वापरात येणाऱ्या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.